जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सन्माननीय आमदार बाबाजी शेठ काळे साहेब, आपल्या गावाच्या माननीय सरपंचताई, आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थी मित्र, बाहेर गावातनं आलेले सर्व आयडॉल शिक्षक बंधू भगिनी, खऱ्या अर्थाने आजचा आनंदाचा सोहळा ज्यांच्यामुळे संपन्न होतो आहे, ज्यांनी आपल्या या शाळेला जमिनीचं पुण्याचं दान केलंय, तो माननीय झोडगे परिवार, ज्यांनी आपल्या या शाळेच्या विकासासाठी CSR आणि वेगवेगळ्या माध्यमातून सरळ हाताने मदत केली, ते सर्व दानशूर, मंचावर उपस्थित विभागाचे सर्व अधिकारीगण, मला वाटतं की यूट्यूबच्या माध्यमातून आत्ताच मला सांगण्यात आलं की साधारणपणे 1,12,000 SMCचे सदस्य महोदय हा कार्यक्रम लाईव्ह पाहत आहेत. ते सर्व सन्माननीय सदस्य, आपल्या शाळेचे ज्या काही समित्या आहेत, व्यवस्थापन, शाळा व्यवस्थापन समित्या, त्या समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, जालिंदर नगर म्हटलं तर मी आता माहिती घेत होतो, एक 25-30 घरांचं गाव आहे, वस्ती आहे. लोकसंख्या विचारली तर 150च्या आसपास लोकसंख्या आहे. आणि अशा या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पुणे जिल्हा, खेड तालुका जर बोललो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही पवित्र पुण्यभूमी, ज्ञानोबा तुकोबांच्या संतांच्या पवित्र सान्निध्याची ही पवित्र भूमी, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जन्मभूमी, कणेर सरांचा ही मातृभूमी, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती यशवंतजी चंद्रचूड साहेब यांची ही जन्मभूमी, इंग्रजांशी लढा देऊन रविवारची सुट्टी ज्यांनी संपूर्ण भारतभर लागू केली, ते माननीय नारायणजी लोखंडे, कामगार नेते, यांची ही जन्मभूमी, आणि कविवर्य पद्मश्री नामदेव ढसाळ साहेब यांची ही जन्मभूमी. त्याच्यासोबतच आजचा दिवस शुभ एवढ्याकरता पण आहे की जगाच्या पाठीवर आजचा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाच्या पासून तर दीप प्रज्वलनाच्या पासून आपण आपल्या बालिकेंच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी ते पूजन संपन्न केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाच्यासाठी खास उपस्थित असलेले
विभागाचे आयुक्त महोदय सचिंद्र प्रताप सिंह जी, संचालक राहुल रेखावार जी, मी वेळेचं भान ठेवतो, विभागाचे अनेक अधिकारी गण पण उपस्थित आहेत, पंचक्रोशीतनं अनेक लोकप्रतिनिधी पण उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या कष्टातून आजचा हा शुभ दिवस उजाडलेला आहे, जगाच्या पाठीवर T4 फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून लोकसहभागातून उभी राहिलेली शाळा आणि त्या शाळेची निवड मतदानाद्वारे जगाच्या पाठीवर या मतदानातून आपल्या जालिंदर नगरची जिल्हा परिषदची शाळा याला अंडरलाईन, एक क्रमांक मिळवते, याच्या पाठीमागे अनेकांचे आशीर्वाद, अनेकांचे कष्ट असतात आणि म्हणून या सर्वांचं प्रतिनिधी माननीय दत्तात्रय वारे गुरुजी सरांच्या करता टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. आजचा हा शुभ दिवस गावकऱ्यांनी केलेलं प्रेम, शाळा व्यवस्थापन समितीने केलेले कष्ट, दत्तात्रय वारे गुरुजी आणि त्यांचे सहकारी या सर्वांच्या कष्टामुळे मला वाटतं की आजचा हा शुभ दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे. आमचे हे कुठे गेलं, बोलत होता का? ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उताराचे प्रसंग असतात. वारे गुरुजींच्याही बाबतीत ते काय काय सांगायला घेत होते, पण मी बोललो की आजचा शुभ दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून आज आपण चांगलं बोलूया, शुभ बोलूया. आणि सतत जर गोडच खायला दिलं तर त्या गोडचंही महत्त्व राहत नाही आणि मग वेगवेगळ्या चवी, चढ उतार हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत आणि म्हणून अनेक अडी अडचणींना तोंड देत, संकटांना तोंड देत जो खऱ्या अर्थाने हे कार्य उभा करतो, त्याच्यासाठीच जनता जनार्दन आणि देवाचे पण आशीर्वाद असतात. हे मूर्तिमंत उदाहरण इकडे आहे. आमदार साहेब, मी खास मालेगाववरनं पण आमचा मित्रपरिवार इकडे शिक्षक बंधू भगिनी आलेले आहेत. हे सगळं पाहण्यासाठी, अभ्यासासाठी. मला चांगलं आठवतंय, हा काही नवीन विषय नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. ह्या षटकोनी शाळा आहे का नाही, कोणत्या वर्षाच्या होत्या? 2003 ते 2005 या कालावधीमध्ये हे षटकोनी शाळेंचं मॉडेल होतं आणि त्या शाळेंच्या मध्येच आणखी सुधारणा करून मला वाटतं की एक छान मॉडेल वारे सर तुम्ही या ठिकाणी विकसित केलेलं आहे. हे आता आम्हाला पण कामात येणार आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आपल्या जुन्या त्या शाळा अतिशय चांगल्या अवस्थेत आहेत. मी पाहिलेलं आहे त्र्यंबकेश्वरच्या हिवाळीला आमचे केशव गावित गुरुजी आहेत, त्यांची पण ही षटकोनी शाळा होती. मग त्या शाळेची जागा पुरत नव्हती, मग त्यांनी
असं प्लॅस्टिक लावून झाडाच्या खाली शाळा उभी केली आणि केशव गावितांची शाळा आजही आपल्याला प्रेरणा देणारी शाळा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते आहे. मला वाटतं की दत्तात्रय वारे गुरुजींनी जे कार्य उभं केलेलं आहे ते आपल्या सर्वांच्यासाठी, सर्व शिक्षक बंधू भगिनींच्यासाठी प्रेरणा देणारं कार्य आहे. मला वाटतं की हा कार्यक्रम यूट्यूबद्वारे मुद्दामहून लाईव्ह केलेला आहे. आपल्या शाळा व्यवस्थापन समितीने जालिंदर नगरच्या ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने अतिशय कष्टपूर्वक सपोर्ट केलेला आहे, ज्या पद्धतीने अनेक दानशूरांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, त्या सर्वांच्या कष्टामुळे, त्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आजची ही शाळा जगाच्या पाठीवर एक क्रमांकाची शाळा म्हणून त्या ठिकाणी मानांकन मिळवलेली शाळा आहे. आणि मुद्दामून हा कार्यक्रम आपण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी प्रक्षेपित केलेला आहे. मला विश्वास आहे जालिंदर नगरचं हे मॉडेल बघून महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये फूल ना फुलाची पाकळी त्याचं अनुकरण त्या ठिकाणी केलं जाईल. अनेक आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत, हजारोंच्या संख्येने आहेत की जे समर्पित पद्धतीने कार्य संपन्न करत आहेत, ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करत आहेत. आणि मला विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून अनेक चांगले विद्यार्थी घडवण्याचं पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे संपन्न होणार आहे. आज मला वाटतं की योगायोग आहे, दत्तात्रय वारे गुरुजींचे पिताश्री ते पण शिक्षक म्हणून या पंचक्रोशीमध्ये त्यांनी कार्य संपन्न केलेलं आहे. आणि पिताश्रींशी मी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की कोण एकेकाळी 7वी मध्ये त्यांच्या विद्यार्थिनीने 1 क्रमांकाचा नंबर पटकावला होता. आणि म्हणून मला वाटतं की जसं मी या पवित्र भूमीचं वर्णन केलं, इथे अनेक महानुभावांची नावं घेतली, तर मला अपेक्षित आहे की येणाऱ्या काळामध्ये वारे गुरुजी आणि तुमच्या संपूर्ण टीम एक मानांकन नावलौकिक म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे घेतला जाईल. आता राहिला विषय तर आमच्या सरपंच ताई, आमचे व्यवस्थापन समिती बोलत होते, दत्तात्रय वारे गुरुजींची काय बदली झालेली आहे. इथं येण्याच्या पूर्वी आम्ही वाबळेवाडीला पण गेलो होतो. मला वाटतं की वाबळेवाडी याच्यापेक्षा थोडी मोठी शाळा आहे, थोडी म्हणजे मोठीच आहे. आणि तिथेही असंच वारे गुरुजींच्या नेतृत्वाखाली त्या गावाने झपाटून काम केलं आणि त्या शाळेला आज 3000च्या पुढे विद्यार्थ्यांचं वेटिंग आहे. मला वाटतं की आता इथे सचिन बिराजदार त्यांचं कुटुंब आलेलं होतं. सचिन बिराजदार तसं पुण्यामध्ये राहिला आहेत, परंतु आपल्या कन्येच्या शिक्षणासाठी पुण्याचं घर भाड्याने दिलं आणि जालिंदर नगरमध्ये घर भाड्याने घेऊन ते आपल्या कन्येच्या शिक्षणासाठी याच जिल्हा परिषदच्या शाळेत माझ्या कन्येला शिक्षण मिळालं पाहिजे. मला वाटतं की याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट आणखी काय असू शकतं. आणि म्हणून निश्चितपणे
आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। याबद्दल मी आपल्या संपूर्ण टीमचं आभार व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो। मला वाटतं की एका शिक्षकाने जर मनात विचार आणला आणि गावाने जर त्याला साथ दिली तर कशा पद्धतीने जगाच्या पाठीवर एक क्रमांकाची शाळा होऊ शकते याचं हे मूर्तिमंत ज्वलंत आपल्या समोर जिवंत उदाहरण आहे। निश्चितपणे या उदाहरणाच्या माध्यमातून माझा असं काही म्हणणं नाही की इतर ठिकाणी काही झालेलं नाही, इतरही अनेक ठिकाणी काम झालेलं आहे, कमी अधिक प्रमाणात काम असेल, परंतु जसं आपण बोलतो की प्रतिनिधी म्हणून येणाऱ्या काळामध्ये जालिंदर नगरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदराने घेतलं जाईल। जालिंदर नगरचं शाळा व्यवस्थापन समिती बोलत होती की सरांची बदली रद्द करा, वाबळेवाडीला सांगत होते की आम्हाला वारे गुरुजी परत पाहिजेत, तर जालिंदर नगरला आपण प्राधान्य देऊ। परंतु वारे गुरुजींनी फक्त जालिंदर नगर वाबळेवाडी न पाहता महाराष्ट्रामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे। आमचे अनेक आयडॉल शिक्षक बंधू भगिनी आहेत, प्रत्येकामध्ये एक वारे गुरुजी आहेत आणि प्रत्येकाला काही ना काही चांगलं काम करून दाखवायचं आहे। मला वाटतं की आपण बोलतो ना की आता समजा आमचे अधिकारी गण जर जेव्हा मी कृषी विभागात होतो तर शेतकऱ्यांच्या समोर जर भाषण करायचं म्हटलं, अधिकाऱ्याने जर भाषण केलं तर शेतकरी बोलतात यांना शेतीतलं काय समजतं, आमच्यासारखा बोलायला लागला तर शेतकरी बोलतात याने कधी नांगर धरला आहे का। साहजिक आहे, शेतकरी बांधव त्यांच्या जागेवर बरोबर आहेत आणि म्हणून आम्ही तेव्हा एक नवीन पॅटर्न केला होता की ज्यांनी अतिशय कष्टातनं शेतीमध्ये प्रगती साध्य केलेली आहे, वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत, अशा शेतकरी बांधवांनाच इतर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करायला आम्ही सांगायचो। मग शेतकऱ्यांना वाटतं की नाही हा आपल्यातला माणूस आहे आणि त्यांचं ते शेतकरी बांधव ऐकायचे आणि त्याचं अनुकरण पण करायचे आणि त्याचे खूप चांगले दृश्य स्वरूपात परिणाम आपल्याला दिसून आलेले पाहायला मिळालेले आहेत। आणि म्हणून आता विभागाने आम्ही निर्णय केलेला आहे, तसं तर मला वाटतं की मी स्वतःला भाग्यवान समजतो। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा शिक्षण हा विषय आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब, यांच्यामुळे या विभागाची जबाबदारी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर दिली। माणसाच्या जीवनामध्ये अनेक क्षण येत असतात, जीवनामध्ये अनेक चढ उतार अनेक प्रसंग येत असतात, परंतु मला असं वाटतं की काही वाडवडिलांची पुण्याई असेल की या विभागाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे आणि म्हणून मी भाग्यवान एवढ्या करता पण समजतो की आताच्या घडीला
शिक्षक बांधवांच्या पासून तर अगदी आमच्या सचिवांच्या पर्यंत एक चांगली टीम आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं झुकतं माप आणि विशेष लक्ष आपल्या शिक्षण विभागाकडे आहे। आपल्याला आठवत असेल की चालू वर्षाचा शाळेचा पहिला दिवस 16 जून विदर्भ वगळता विद्यार्थ्यांचं स्वागत करायला, शुभेच्छा द्यायला स्वतः महामहिम राज्यपाल महोदय मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते। आपण बघितलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर सारख्या आदिवासी भागाच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः विद्यार्थ्यांचं स्वागत करायला, शुभेच्छा द्यायला स्वतः उपस्थित होते। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते। माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महोदय पुणे महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते आणि संपूर्ण राज्यामध्ये जवळपास हजारो शाळांमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागताचा कार्यक्रम, तसा हा नवीन बाब आहे असं मी काही बोलत नाही, परंतु चालू वर्षाला सर्व शाळांमध्ये हा शाळा प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालेला आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे। आपण बघितलं असेल 15 ऑगस्टला देशभक्तीपर गाण्यांवर कवायत साधारणपणे राज्याच्या 55,000 पेक्षा जास्त शाळांमध्ये ही कवायत त्या ठिकाणी संपन्न झाली। आपल्या विभागाचं स्लोगनच आहे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन। गरीबाच्या गरीब पालकाच्याही पाल्याला या स्पर्धेच्या युगाचं शिक्षण त्याला मिळायला पाहिजे। मला वाटतं की आता जालिंदर नगर सारख्या एका लहानशा शाळेमध्ये इतकं आधुनिक शिक्षण, आता ते विद्यार्थी काय सांगत होते ते माझ्यासारख्याला पण काही समजत नव्हता काही गोष्टी। इतकं आधुनिक शिक्षण त्या विद्यार्थ्यांनी बालवयातच प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणाच्या सोबतच शिक्षण भाकरीचं, शिक्षण राष्ट्रीयत्वाचं ही पण जोड आपण त्या ठिकाणी द्यायला घेतलेली आहे। शिक्षण भाकरीचं याचा अर्थ असा आहे की तो विद्यार्थी भविष्याचा भारताचा नागरिक घडत असताना तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे। मग नोकरी असेल, व्यवसाय असेल, कुठलंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये तो यशस्वी संपन्न झाला पाहिजे। त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन तो निर्माण करू शकला पाहिजे। अशा पद्धतीचं शिक्षण पद्धती मला वाटतं की आता तुमचे विद्यार्थी ड्रोन ऑपरेट करतायत, काही मॉडेल तयार करतायत, त्यांना अगदी ITI टेक्निकलचं एज्युकेशन तुम्ही आत्ताच इथे द्यायला घेतलेलं आहे आणि म्हणून हे विद्यार्थी भविष्यामध्ये कुठेही मागे पडणार नाहीत आणि म्हणून भाकरीचं शिक्षण त्याला द्यायचं आहे। त्याच्यासोबतच तो भारताचा प्रखर राष्ट्रभक्त नागरिक पण आपल्याला घडवायचा आहे। आपल्या विभागाची संकल्पनाच आहे की राष्ट्र प्रथम, आपला देश प्रथम। त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये अनेक चांगले बदल पण आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत। माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे, आपल्या शाळेच्या भौतिक सुविधांच्या दृष्टिकोनातून शुद्ध पिण्याचं पाणी त्या विद्यार्थ्यांच्यासाठी असलं पाहिजे, स्वच्छतागृह विद्यार्थ्यांच्यासाठी असले पाहिजेत,
त्या शाळेची इमारत चांगली असली पाहिजे, त्या शाळेच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी लागणारी पुस्तकं, त्याच्यासाठी लागणारी लायब्ररी, लॅब, क्रीडांगण, या सर्व सुविधा आपल्याला टप्प्याटप्प्याने निर्माण करून द्यायच्या आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अतिशय जलद गतीने या सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत. आपल्या माहितीकरता मला सांगायचं आहे की जे अनेक कार्यक्रम उपक्रम आपण करायला घेतो आहोत. आज बालिका दिवस आहे. विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाच्यासाठीचे धडे देण्याच्यासाठी एक स्वतंत्र टीमवर आपण जबाबदारी देतो आहोत की जेणेकरून विद्यार्थिनींनी स्वतःचं संरक्षण त्या ठिकाणी करू शकल्या पाहिजेत. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थिनींच्यासाठी जिथे 7वी 8वीच्या पुढचे वर्ग आहेत, एक पिंक रूम स्वतंत्र विद्यार्थिनींच्यासाठी सुविधा आपण निर्माण करणार आहोत. विद्यार्थिनींना ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून सायकलची व्यवस्था शासनाच्या वतीने आपण करून देणार आहोत. स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना माहिती आहे की जुन्या काळी पूर्वी 4थीला आणि 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा व्हायची. मध्यंतरी आता 5वी आणि 8वी केली, परंतु अनेक शिक्षक बंधू भगिनींनी, ग्रामस्थांनी सांगितलं की आपल्या बऱ्याचशा शाळा ह्या 1ली ते 4थी आणि 1ली ते 7वी आहेत आणि म्हणून पूर्वीप्रमाणेच 4थी आणि 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा झाली पाहिजे आणि त्या प्रकारचा निर्णय विभागाने केलेला आहे. चालू वर्षाला 4थीची पण परीक्षा होईल, 5वीची पण होईल. चालू वर्षाला 7वीची पण स्कॉलरशिपची परीक्षा होईल आणि 8वीची पण होईल आणि पुढच्या वर्षापासून 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा होईल. आपण बघितलं असेल 10वी 12वीच्या चालू वर्षाच्या परीक्षा त्या ठिकाणी कॉपी मुक्त परीक्षा अभियान आपण त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. ज्यांनी अभ्यास केला, स्कॉलरशिपमध्ये उत्तीर्ण झाले, त्यांना जे काही गुणवत्ता यादीमध्ये येतील त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आता स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांची संख्या पण आपण वाढवायला घेतो आहोत की जेणेकरून जास्तीत जास्त गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ती शाबासकीची थाप मिळायला पाहिजे. आणि म्हणून असे एक ना अनेक चांगले उपक्रम आपण त्या ठिकाणी करायला घेतलेले आहेत. मला माहिती आहे की शिक्षक बांधवांच्याही अनेक अडीअडचणी आहेत. त्या अडीअडचणी पण आपण कमी करायला घेतो आहोत. आपल्याला आठवत असेल की पूर्वी 15पेक्षा जास्त समित्या असायच्या आणि त्या समित्यांची माहिती दर महिन्याला किंवा त्रैमासिक आपल्याला ती माहिती शासनाला द्यावी लागायची. आता हे तुम्हालाही माहिती आहे, मला पण माहिती आहे की बऱ्याचशा समित्या ह्या कागदी घोडी असायच्या, परंतु माहिती देणं बंधनकारक म्हणून त्याच्यामध्ये बराचसा वेळ जायचा आणि म्हणून शासनाने या संदर्भामध्ये समिती गठीत करून 15 समित्यांचं रूपांतर आता फक्त 5 समित्यांमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. शिक्षकांच्यासाठी तर 4च समित्या आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी विद्यार्थ्यांच्या हिताच्या पासून, विद्यार्थिनींच्या हिताच्या सेफ्टीच्या पासून तर क्वालिटी एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून अनेक चांगले लोक आपण त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेले आहेत. मला वाटतं की एक प्रकारचं काम थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे. अर्थात अजून अनेक चांगल्या आनंदाच्या बातम्या शिक्षकांच्यासाठी पण पाईपलाईनमध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे चांगले निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येणार आहेत. काही शिक्षक बांधवांचे टप्पा अनुदानाचे प्रश्न प्रलंबित होते. मागच्या काळामध्ये काही प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं आणि शिक्षण विभागाचं आपल्याला माहिती आहे आणि मी सभागृहात पण बोललेलो आहे की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी 100% सगळ्यांचं समाधान होईल असा आमचा विभाग नाही आहे. 10 प्रश्नांपैकी 5-8 प्रश्न सुटले
की पुढचे 10ची यादी तयारच असते. ते चुकीचं आहे असं काही म्हणणं नाही. आणि आज शालेय शिक्षण विभाग जर म्हटला तर 2,10,00,000च्या पुढे आपले विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये आता आणखी अंगणवाडी बालवाडी आपल्या सोबत यायला घेते आहे. 7 लाखाच्या पुढे शिक्षक बंधू भगिनी आहेत. लाखाच्या पुढे शाळा आणि संस्था आहेत. हा संपूर्ण कुटुंब परिवार आपला आहे. आणि म्हणून या संपूर्ण परिवाराचे प्रश्न पण अनेक असणार आहेत. आणि जेवढं जेवढं शक्य आहे ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे. परवाच आम्ही आपलं बोर्ड तर आहेच, परंतु इतर जे माध्यमांचे जे बोर्ड आहेत, CBSE असेल, दुसरे जे बोर्ड आहेत, त्यांची पण मीटिंग घेतली. आणि त्या सर्वांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, मराठी भाषा प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवणं, प्रत्येक वर्गामध्ये शिकवणं हे बंधनकारक आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. राष्ट्रगीत आपण सर्वजण अतिशय सन्मानपूर्वक गातो. राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत त्याच सन्मानाने गाणं बंधनकारक हे सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये विस्तृतप्रमाणे शिकवला गेला पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वजण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अशी विनंती या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करणार आहे. मला वाटतं की ज्या पद्धतीने 15 ऑगस्टला आपण देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा उपक्रम संपन्न केला, येणाऱ्या 26 जानेवारीला आतापासूनच दर आनंददायी शनिवारी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि संपूर्ण राज्यामध्ये जसं आता वारे गुरुजींनी एक विक्रम प्रस्थापित केला, जगाच्या पाठीवर लोकसहभागातून नामांकन मतदानाद्वारे 1 नंबरची शाळा जशी तुम्ही प्रस्थापित केली, तर 26 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस देशभक्तीपर गाण्यांवर कवायत सादर करून आपल्याला विश्वविक्रम निर्माण करायचा आहे. आणि म्हणून एकीकडे गुणवत्तापूर्ण आनंददायी क्वालिटी एज्युकेशन देत असताना मोबाईल जमाना आहे, AIचं युग येणार आहे, हे आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे. त्या स्पर्धेमध्ये आपल्याला तर जायचंच आहे, परंतु त्याच्यासोबत आपल्या विद्यार्थ्यांचं जमिनीशी नाळ तुटणार नाही याची पण काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. आपल्या संस्कृतीशी नातं तुटणार नाही याची पण काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम असतील, देशभक्तीपर कार्यक्रम असतील, या सर्वांचं अनुपालन आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे करायचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष आपण त्या ठिकाणी द्यावं. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सैनिकी प्रशिक्षण देण्याचा पण निर्णय शासनाने त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचं प्रारूप आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपले NCC स्काउट गाईड, त्याच्यासोबतच अनेक सेवाभावी संस्था आपल्याला मदत करत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून, माजी सैनिकांच्या माध्यमातून आपल्याला हे कार्य त्या ठिकाणी पुढे न्यायचं आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि म्हणून यापूर्वी फक्त फॉर्मॅलिटी आरोग्याची जी तपासणी व्हायची विद्यार्थ्यांची, ती आता आपल्याला जाणीवपूर्वक त्या विद्यार्थ्याच्या पालकांच्या उपस्थितीमध्ये आणि आता विद्यार्थ्यांचं हेल्थ कार्ड आपण तयार करणार आहोत की जेणेकरून तो लहान बाळ जेव्हा भविष्यामध्ये मोठा जरी होईल, वृद्ध जरी होईल,
तरी त्याच्या आरोग्याची कुंडली ते हेल्थ कार्ड त्या ठिकाणी बोलणार आहे. आणि म्हणून हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना मिळून हे कार्य पुढं नेण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. मला माहिती आहे की मी वेळेचं भान या ठिकाणी ठेवेन, परंतु आजच्या या दृढ यूट्यूबच्या माध्यमातून आणि या लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून जेवढेही आमचे गुरुजन, जेवढेही आमच्या शाळा व्यवस्थापनच्या समित्या, जेवढेही ग्रामस्थ आज जालिंदर नगरच्या वारे गुरुजींच्या शाळेचा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या कष्टातून, स्थानिक नागरिकांच्या कष्टातून उभ्या केलेला हा कार्यक्रम पाहत असतील, त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण एक खारीचा वाटा या पुण्याच्या कामामध्ये सहभागी होऊया. ज्याला जसं जमेल. आता वाबळेवाडीला मला सांगण्यात आलं की त्या गावातले जे काही सुशिक्षित काही तरुणी आहेत, काही महिला आहेत, तर त्या गावाने निर्णय केला की शाळेच्या सोबत ते पण शिकवायला येतात. मी पाहिलं काही ठिकाणी शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त, आता आमचं मालेगाव तालुक्यामध्ये चंदनपुरी नावाचं गाव आहे. आमच्या सरपंच साहेबांच्या मिसेस त्यांना आवड छंद म्हणून त्या शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त सकाळी आणि सायंकाळी त्या गावातल्या गोरगरिबांच्या मुलांची शिकवणी घेतात निशुल्क. मला वाटतं की असे प्रयोग पण गावागावामध्ये आपल्याला करावे लागतील आणि प्रत्येकाने खारीचा वाटा जर उचलला. आमदार साहेब, आपण प्रत्येक गावामध्ये मंदिर किंवा धार्मिक काही कार्यक्रम असला तर संपूर्ण गाव एकत्र येत आहे. आता वाबळेवाडीला मला सांगण्यात आलं की ते गाव एकत्र आलं आणि शाळा बांधणीच्या कामाच्या सुरुवात करत असताना त्या गावाचे काही तमाशा आणि काही यात्रा वगैरे जे कार्यक्रम होते ते त्यांनी स्थगित केले आणि त्याच्यातनं उभा राहणारा निधी हा शाळेच्या कामाच्यासाठी त्या ठिकाणी वापरला गेला. आता असं बोलल्याच्या नंतर तमाशावाले टीका टिप्पणी करतील. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या पद्धतीने त्या गावातलं मंदिर महत्त्वाचं आहे, बिलकुल महत्त्वाचं आहे. देवाच्याच आशीर्वादाने आपण सर्वजण मार्गक्रमण करतो, परंतु त्या मंदिराच्या खालोखाल ही शाळा, हे सुद्धा मंदिर तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी सर्व महाराष्ट्राच्या ग्रामस्थांना विनंती आवाहन करणार आहे की आपल्या गावाची जी शाळा आहे त्या शाळेकडे पण एक मंदिराचं रूप म्हणून आपण बघा. तुमच्या सर्वांच्या सहकार्याची, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाळेमध्ये स्नेहसंमेलनचा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत आणि त्या स्नेहसंमेलनला त्या शाळेतनं जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले आहेत, त्या गावात मोठे झालेले आहेत, त्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आम्ही स्नेहसंमेलनला विनंती करणार आहोत, त्यांना बोलवणार आहोत. ती शाळा त्यांच्या वाट पाहते आहे. एक काळ होता की त्या शाळेच्या अंगणामध्ये आम्ही सर्वजण खेळलो होतो, मस्ती केली होती, काही खोड्या केल्या होत्या, शिक्षण घेतलं होतं. शिक्षकांनी आम्हाला वेळ प्रसंगी छडी दिली असेल, शाबासकीची थाप दिली असेल. या सर्व आठवणी त्या माजी विद्यार्थ्यांच्या जागा होणार आहेत आणि मला विश्वास आहे की माजी विद्यार्थी त्या शाळेच्या आशीर्वादानेच प्रत्येक जण स्वतःच्या जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये काही सुखदुःखाचे प्रसंग आले असतील, परंतु शेवटी ते आज ज्या ठिकाणी आहेत ते त्या शाळेच्या मूळ आशीर्वादामुळे त्या ठिकाणी आहेत.
आणि म्हणून निश्चितपणे त्या सर्वांचं मार्गदर्शन सहकार्य त्या शाळेच्या विकासासाठी, त्या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी निश्चितपणे असेल, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून मला वाटतं की आज या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम नुसता जालिंदर नगर किंवा खेड तालुका यापुरता मर्यादित नाही. आजचा हा कार्यक्रम नुसता पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिला जातो आहे. आणि मला सर्वांना अतिशय आनंदाने हे पण सांगायचं आहे, एकच मिनिट, मला सर्वांना अतिशय नम्रतेने आणि आनंदाने सांगायचं आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्रव्यापी फिरत असताना, बैठका घेत असताना, या संदर्भातलं चर्चा करत असताना, आयडॉल शिक्षक बंधू भगिनींशी संवाद साधत असताना अनेक ठिकाणी असा अनुभव येतो आहे की त्या गावाचे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समित्या, आमचे आयडॉल शिक्षक बंधू भगिनी, आणि मला वाटतं की मी जसं बोललो की नशीबवान आहोत, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO, त्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी, मला वाटतं की एक चांगलं टीमवर्क त्या ठिकाणी होतं आहे. आणि अनेक शाळांमध्ये आता झुकतं माप त्या ठिकाणी दिलं जात आहे. आणि म्हणून DPDC मध्ये जरी फक्त 5% निधी असेल तरी त्याच्यापेक्षा अनेक जास्तीचा निधी देऊन त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते आहे. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो, तुम्ही म्हणाल की तुम्ही फक्त उपदेश करतायत, भाषण करतायत, शासनाची पण जबाबदारी आहे. आपलं काम करण्याची पद्धत आहे बोलण्याच्या पेक्षा प्रत्यक्ष कृतीतून काम करणं. आणि म्हणून येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण सर्वजण मिळून एक टीम वर्क करू आणि संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं शिक्षणामध्ये कार्य आपण संपन्न करून दाखवू, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. परत एकदा माननीय दत्तात्रय वारे गुरुजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करेन की टाळ्या वाजवून आपण सर्वांचं अभिनंदन करूया. त्याच्यासोबतच ज्यांनी या स्पर्धेमध्ये म्हणजे लोकसहभाग झाला, परंतु या स्पर्धेमध्ये निवड होताना ज्यांनी मतदान केलंय त्या सर्वांचं पण टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. त्यांचेही मी विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि मला वाटतं की जगाच्या पाठीवर लोकसहभागातून, आणि नुसतं लोकसहभागातून एवढ्यापुरता मर्यादित विषय नाही, तर इथे घडलेले विद्यार्थी अतिशय आधुनिक पद्धतीचं शिक्षण त्यांना प्राप्त होते आहे. आणि त्यामुळेच मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी अभिमान असलेलं 1 क्रमांकाचं निवड त्या ठिकाणी त्या संस्थेच्या T4 एज्युकेशन या संस्थेच्या वतीने झाली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि फक्त विनंती आहे की एक 10 मिनिटाची क्लिप आहे. ही संकल्पना आहे, त्याच्यातला पहिला जो विषय आहे, तर 1-2-3 वर्षापूर्वी त्या काळामध्ये काही मालेगाव तालुक्यावर शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी नव्हती, परंतु स्थानिक पातळीवरचे आमचे सगळे शिक्षक बंधू भगिनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन छोटे छोटे काही प्रयोग केलेले होते. तर अपेक्षित आहे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीने मार्गक्रमण त्या ठिकाणी करायचं आहे. तर त्यात एक 10 मिनिट आपण त्या ठिकाणी बघावं एवढीच मी विनंती करतो. आपण सर्वजण एवढ्या दुरून आलात, तुमचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपला असं मी बोलणार नाही, कारण हा लाईव्ह कार्यक्रम एक मर्यादित इतर राज्याच्याही लोकांचा वेळ जाऊ नये, आणि म्हणून हा थोडा गतिमान पद्धतीने आपण हा कार्यक्रम केला. आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर पण तुमचं सगळ्यांचं ऐकून तुमचं समाधान झाल्यानंतरच हा कार्यक्रम संपेल. परत एकदा आपल्या सगळ्यांचा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.